सर्व सदस्यांना आता करावं लागणार रेशन कार्डसाठी आता ई-KYC. तर ई-KYC आपण बँकेमध्ये ऐकलेली असेल, प्लस आपली PM किसानची ई-KYC ऐकली असेल, पण रेशन कार्डसाठी आता आपल्याला ई-KYC करणं बंधनकारक केले आहे. तर बघा मित्रांनो, रेशन कार्डसाठी आता ई-KYC करणे बंधनकारक केले आहे, नाहीतर बनावट ग्राहकांना बसणार आहे चाप. तर ते का बरं केले आहे तर बघू आपण. राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई-KYC करणे बंधनकारक केले आहे. त्यापासून बनावट तसेच मृत लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल असा राज्य सरकारचा दावा आहे. तर यामुळे राज्य सरकारने ई-KYC करणे बंधनकारक केले आहे. तर ई-KYC आपल्याला कशी करायची आहे, कुठे करायची आहे, त्या संदर्भात आपण माहिती बघूया. तर बघा, आपल्याला ई-KYC करण्यासाठी आपल्याला राशन दुकानामध्ये जायचे आहे. तर राशन दुकानामध्ये जाऊन आपले आधार कार्ड व जेवढे काही सदस्य आहेत तेवढ्यांचे थंब आपल्याला व डोळे आपल्याला तिथं स्कॅन करायचे आहेत. तर त्याच्यानंतर आपली तिथं ई-KYC होणार आहेत. तर याच्यामुळे काय होणार आहे की जे पण लाभार्थी सध्या मृत आहेत किंवा ज्यांचे पण जे एक्स्ट्रा नावं आहेत आपल्या रेशन कार्डमध्ये, तर त्याच्यामुळे त्यांना वगळले जाणार आहे. तर अशी आपण ई-KYC करू शकणार आहोत. ते पण आपल्याला आपल्या राशन कार्ड दुकानांशी धारकांशी, राशन कार्ड दुकान मालकाशी लवकर संपर्क करून आपण ती ई-KYC करून घ्यावी लागणार आहे. धन्यवाद.